बदलापूरच्या निवडणुकीच्या मैदानात अनेक दिग्गज उतरले असून त्यांच्याशी झुंज देण्यासाठी अनेक उमेदवार सज्ज आहेत। असेच श्री प्रशांत कनोजे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे स्थानिक व अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 4 ब मधून निवडणूक रिंगणात आहेत। गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सहभाग असून त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांनी त्यांना निवडणुकीची संधी दिली। या संधीचा सोनं कसं करायचं ते ध्येय समोर ठेवून जनतेच्या हिताच्या काम करणाऱ्या करायचे ठरवले आहे। यासंबंधी त्यांना काय वाटते, या राजकारणात कसा प्रभाव आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी केलेली बातचीत। नमस्कार, स्वागत आहे आपल्या श्री साम्राज्यामध्ये। आपल्या साम्राज्याच्या स्टुडिओमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार प्रशांत कनोजे हे आपल्या सोबत आलेले आहेत। ते आज निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये निवडणूक लढवत आहेत। त्याबद्दल थोडीशी त्यांच्याशी बातचीत करत आहोत। सर नमस्कार। नमस्कार, स्वागत आहे आपल्या श्री साम्राज्यामध्ये। आपण अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार म्हणून आहात आणि जनतेसमोर तुम्हाला संधी दिलेली आहे, तर तुम्ही त्याचं काय बोलणार? प्रभाग क्रमांक 4 मधून मला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे आणि जे पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वास आहे त्याचा मी सोनं करण्याचा प्रयत्न करेन। ही संधी मला एवढ्या वर्षानंतर मिळाली आहे, त्याच्या मी पुरेपूर जे काय होईल माझ्याकडनं प्रभागाच्या प्रगतीसाठी जे काय कार्य करता येईल ते मी 100% करेन। प्रभागात जनतेच्या भरपूर प्रमाणात समस्या असतात आणि आहेत। आता सध्या तरी खूप प्रमाणात म्हणजे आम्ही जेव्हा मार्केटमध्ये जातो त्यावेळेला रस्ते, नाले, शिवाय पाण्याच्या समस्या ह्या भरपूर प्रमाणात आहेत। याबद्दल तुमचं काय मत आहे? मग जे माझ्यापर्यंत ज्यावेळेस मी निवडून येणार त्यावेळेस जो हा विषय माझ्याकडे येईल तर त्या समस्येचं निवारण मी माझ्या परीने 100% करणार। पक्षाने जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाचं मी त्याला जाऊन देणार नाही। अशा 100% मी याचा प्रयत्न करेन आणि नागरिकांच्या ज्या समस्या असतील ते मी पुरेपूर त्याचा पाठपुरावा करेन त्यांच्यासाठी। जनतेला तुम्ही काय आव्हान करता? जनतेला मी त्यांना एकच आवाहन करेन की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात मतदानाच्या दिवशी बाहेर पडा। आपल्या पसंतीचे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही मतदान करून निवडून आणा।